आज बाबासाहेब आंबेडकरांचं जे नाव या जगामध्ये गाजतंय, 30 वर्षापूर्वी याच टेंभुर्णीमध्ये तुमच्या नांदेडच्या बाबासाहेबाची जयंती काढली म्हणून हा सगळा खेळ झाला होता. बरोबर आहे का नाही? पोचीराम कांबळेचा. मग जर 30 वर्षापूर्वी बाबासाहेबाची जयंती गावातून काढायची असेल तर दंगली व्हायच्या, गाव बंद केलं जायचं, गावातल्या महारवाड्यावर बहिष्कार टाकला जायचा. मग 30 वर्षामध्ये असं काय घडलं की कोलंबिया विद्यापीठामध्ये सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवला? त्याचं कारण हे आहे की जरी बैलगाडीतून निघणाऱ्या बाबासाहेबाच्या जयंतीवर हल्ले होत होते तरी महार लढत होते. लक्षात ठेवा. जरी बहिष्कार होत होते तरी महार लढत होते. जरी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना होत होती तरी महार लढत होते. त्यांनी लढाई अशी लढली, इथल्या चांगल्या चांगल्या दिग्गजांना सुद्धा, इथल्या मंत्रालय असेल किंवा संसदेतल्या माणसांना सुद्धा, विधान भवनातल्या माणसाला सुद्धा, उद्योगपतींना सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतल्याशिवाय या देशामध्ये चालता येत नाही. एवढी लढाई महार नावाच्या अनुयायाने बाबासाहेबांच्या सोबतीनं लढली, बाबासाहेबांच्या नंतरही लढली.